मल्हार सर्टिफिकेशनवरून जेजुरी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। जरी विश्वस्तांची भूमिका वेगळी असली तरी ग्रामस्थांची भूमिका काहीशी वेगळी आहे। याच अनुषंगानं आज जी आहे ती ग्रामसभा बोलवली होती आणि आपले जेजुरीतले तिथले जे आहेत ते ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। काय नेमकं तुमच्या ग्रामसभेमध्ये ठरवण्यात आलं? ग्रामसभेमध्ये समस्त ग्रामस्थांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत। ग्रामसभेत प्रत्येक समाजाची प्रत्येक लोक आज आलेली होती। त्या सर्वांनी असं ठरवलेलं आहे की प्रथमतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व माननीय नितेशजी राणे यांना एक निवेदनाद्वारे सूचित सांगण्यात येणार आहे की हे मल्हार हे नाव रद्द करण्यात यावे। मल्हार जर हे नाव रद्द केले नाही तर तिथून पुढे आंदोलनाचा इशारा समस्त ग्रामस्थांनी दिलेला आहे। एकीकडे ग्रामस्थ म्हणून तुम्ही याला विरोध करताय तर दुसरीकडे मार्तंड देवस्थानचे विश्वस्त मंत्री नितेश राणेंकडे जातात, त्यांचं स्वागत करतात आणि त्यातले एक विश्वस्त जे आहेत त्याला विरोध करतात। कसा बघता या सगळ्याकडे? कसं आहे, मुळात विश्वस्तांची भूमिकाच चुकीची आहे। कारण ज्या मल्हारी मार्तंडाची सेवा करण्यासाठी त्यांना नेमले, त्यांनी अशा गोष्टीला पाठिंबा द्यायला नव्हतं पाहिजे। परंतु ते एका विशिष्ट पक्षाचे असल्यामुळे ती नारायणची भूमिका ही पक्षाची भूमिका असं समजून ते त्या हिशोबाने तिथं जाऊन त्यांचा सन्मान वगैरे केला। परंतु आम्ही समस्त ग्रामस्थांनी त्यांचा निषेध केलेला आहे आणि त्यांनी हा निर्णय ताबडतोब पत्रव्यवहार त्यांनीसुद्धा करावा शासनाला की हा निर्णय शासनाने मागे घ्यावा। कडेपठारकडून तुम्ही जो आहे तो निषेध व्यक्त करता आहात की हे नाव बदलावं असं जे आहे ते परिपत्रक तुम्ही काढलं, मात्र दुसरीकडे मार्तंड देवस्थानचे विश्वस्त दुसरे सत्कार करतात। कसं बघता या सगळ्याकडे? आज कडेपठार देवस्थानचा समन्वयक म्हणून मी सांगू इच्छितो की इतरांनी काय भूमिका घेतली त्यापेक्षा आपण काय करतोय, मल्हार देवाशी आमचं काय नातं आहे, ते नातं जे इतक्या वर्षांचं पिढ्यानपिढ्यांचं आहे ते नात्याचं आणि एक वैयक्तिक पुजारी, खंडोबाचा पुजारी म्हणून मी हा खेद व्यक्त करतो की अशी भूमिका विश्वस्तांकडून, ज्या आपण विश्वस्त पदावर आहोत, ज्या मार्तंड देवस्थान नावाने जे आहे, जे खंडोबाचं देवस्थान आहे त्याला मल्हारी मार्तंड म्हणतात आणि त्या नावाचा जर उपयोग अशा गोष्टींसाठी करणार असतील, सर्टिफिकेशनसाठी मल्हार सर्टिफिकेशन म्हणून देणार असतील, इतर नावं भरपूर आहेत देण्यासारखी। तुम्ही ब्रिज आला, धरण आलं, तिथं तुम्हाला तुमची राजकीय पोळी भाजून घ्यायची असते, तुम्ही तुमच्या वाडवडिलांचं, आजी आजोबांचं नाव देता, पण जिथं असे काही धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रसंग येतात तिथं तुम्ही देवाला मध्ये घेताय। आणि अशी घटना असताना सुद्धा जर तुम्ही पाठिंबा देत असाल कोणाला विश्वासात न घेता तर निश्चितच ती निंदनीय आहे आणि एक पुजारी म्हणून मी त्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो। आणि लवकरात लवकर जर राणेंनी हा निर्णय नाही मागे घेतला तर देवस्थानतर्फे असो, ग्रामस्थांतर्फे असो, पुजारी मंडळातर्फे असो, आम्ही याच्यात आंदोलनात उतरल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा समजावा। पोलीस स्टेशनला तुम्ही निवेदन देणार आहात, नेमकं काय मागणी करता आहात पोलीस स्टेशनला निवेदन देऊन? पोलीस स्टेशनला आम्ही या संदर्भात मागणी करत आहोत की जे मल्हार सर्टिफिकेट हा जो आत्ता वाद चिघळलेला आहे महाराष्ट्रभर, तर त्या संदर्भात आमची विरोधाची भूमिका आहे। तर आम्ही सर्वांनी गावकऱ्यांनी मिळून असा निर्णय घेतलेला आहे की ज्या विश्वस्तांनी याचं समर्थन केलं आहे त्यांना पूर्णपणे आम्ही गावबंदी करणार आहोत। तर पोलीस स्टेशनला आम्ही त्याबाबत रीतसर कळवणार आहोत की उद्या जर काय कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी निर्माण झाली तर ते जबाबदारी ग्रामस्थांची नसणार आहे, ती पूर्णपणे जबाबदारी ही प्रशासनाची असणार आहे। ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळ आहे मार्तंड विश्वस्त, समन्वय नाही, समन्वयाचा अभाव दिसतो याच्यामध्ये। तुम्हाला हा किंवा स्वागत करताना तुम्हाला विश्वासात घेतलं नव्हतं का? आम्हाला ह्या गोष्टीचं समर्थन करताना ग्रामस्थांना कुठल्याही गोष्टीची सूचना दिली नव्हती किंवा विश्वासात घेतलं नव्हतं। पण हे असं का होते? खरं तर जेजुरीचा पालखी उचलण्याचा मान जेजुरीतल्या 18 पगड जातींना आहे किंवा ग्रामस्थांशिवाय ती पालखी उचलली जाऊ शकत नाही। कुठंतरी समन्वयाचा अभाव का जाणवतोय? तुम्ही खांदेकरी मानकरी संघटनेचे अध्यक्ष आहात म्हणून तुम्हाला विचारतो। ते समन्वय साधत नाहीत आणि त्यांची नियुक्त्या झाल्या ना की त्यांना असं वाटतं की आपण जे निर्णय घेतो ते सर्वच योग्य आहेत। त्यांचे काही निर्णय योग्य आहेत पण काही निर्णयसुद्धा चुकीचे आहेत। चुकीला चूक म्हणणं हे आपलं काम आहे, त्यामुळं त्यांचा जो हा निर्णय आहे तो चुकीचा आहे, त्याला ग्रामस्थांचा विरोध आहे। काय सांगू इच्छिता विश्वस्त मंडळाला? विश्वस्त मंडळाला सांगू शकतो की तुम्ही जे ह्या नावाला जे समर्थन केलं आहे हे करायला नव्हतं पाहिजे अशी समस्त ग्रामस्थांची, आणि आपण कृपया तातडीने ही भूमिका बदलावी ही ग्रामस्थांची मागणी आहे।
विश्वस्त मंडळाने भूमिका बदलावी की मंत्री नितेश राणे यांनी तो नाव जो आहे तो बदलावं? नाही आता हे नाव समजा शासनाने डिक्लेअर नाही, ह्यांनी सूचना केली त्या नावाची. त्या नावाचे नाव मल्हार हे नाव हे रद्द करण्यात येऊन त्यांचं सर्टिफिकेशन दुसऱ्या नावाने चालवावं अशी ग्रामस्थांची इच्छा. पुढची भूमिका काय असणार आहे जेजुरीकरांची? हे नाव जर रद्द नाही केलं तर पुढची भूमिका समस्त ग्रामस्थ गाव बसून जे निर्णय घेतील त्या प्रकारे चालण्यात येईल. खरं तर जेजुरी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. मल्हार सर्टिफिकेशनना विरोध नसून त्यांचा मल्हार या नावाला विरोध आहे आणि लवकरात लवकर हे नाव बदलावं अशी जी भूमिका आहे ती जेजुरी ग्रामस्थांची. आता पुढं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन धीरजसह जयदीप भगत, ABP माझा, जेजुरी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.